सध्या आपण दृश्यांमध्ये बघतोय शीतल तेजवानी आपल्याला बघायला मिळत आहेत। चौकशीसाठी आज त्या दाखल झालेल्या होत्या आणि यानंतर माध्यमांनी त्यांच्या गाडीला गारडा घातल्याचं बघायला मिळत आहे। शीतल तेजवानीची जवळपास 4.5 तास चौकशी झाली, त्यानंतरची आपण दृश्य बघतोय। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात शीतल तेजवानीची जवळपास 4.5 तास चौकशी झालेली आहे। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीवरती आरोप आहेत आणि या संदर्भातली चौकशी आज होती। जवळपास 4 ते 4.5 तास ही चौकशी झाली, त्यानंतर शीतल तेजवानी बाहेर येतानाची आपण दृश्य बघतोय। अभिजित पोते आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतात। अभिजित, जवळपास 4.5 तास चौकशी झालेली आहे। नक्कीच शीतल तेजवानी जे मुंडवा आणि अमेडिया कंपनीचं जे जमीन व्यवहार प्रकरण होतं, ज्यात पार्थ पवारांचं देखील नाव आलं होतं, त्या प्रकरणातल्या आरोपी आहेत त्यांच्यावरती गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आला होता। 2 गुन्हे आहेत आणि आता खरं तर शीतल तेजवानी यांची चौकशी जवळपास 4.5 तास जी आहे ती पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी जी आहे ती करण्यात आलेली आहे। या सगळ्या प्रकरणाशी शीतल तेजवानींचा नेमका संबंध काय आहे, अमेडिया कंपनीला जी जागा महारवतनाची मुंडव्याची जागा होती किंवा जी दुसरी जागा आहे ती जागा जी आहे ती नेमकी कशा प्रकारे देण्यात आली, व्यवहार जो झाला तो व्यवहार नेमका कसा झालाय, त्यामध्ये जे डॉक्युमेंट्स आहेत 2007 पासूनचे सगळे कागदपत्र पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून तपासण्यात आले आहेत। जवळपास 4.5 तास चौकशी जी आहे ती EOW ने शीतल तेजवानीची केलेली पाहायला मिळते। 7 ते 8 मुद्दे व्यवहार झाला होता का, जर व्यवहार झाला होता तर या जागेची पॉवर ऑफ अटॉर्नी करताना तुम्ही काही पैसे दिले होतात का, या सगळ्याचे जे आहेत ती चौकशी करण्यासाठी या 2 दिवसापूर्वी देखील शीतल तेजवानीचा जबाब पुणे पोलिसांनी नोंदवला होता। आज पुन्हा चौकशीला पुणे पोलिसांनी बोलवलं होतं आणि 4.5 तास चौकशी जी आहे ती झालेली आहे। EOW कडे हा गुन्हा आहे। पुणे पोलिसांच्या माहितीनुसार अजून तरी अटक शीतल तेजवानी यांना झालेली नाहीये। चौकशीसाठी तर गरज पडली तर पुन्हा पुणे पोलीस जे आहे ते चौकशीसाठी शीतल तेजवानीला बोलवण्याची शक्यता आहे। नेमक्या या चौकशीमध्ये शीतल तेजवानी यांनी जबाब काय नोंदवला, कारण 2000 जे सगळे कागदपत्र आहेत ते देखील पुणे पोलीस तपासणार आहेत। त्यानंतर जे 275 जमीन मालक आहेत जे या सगळ्या महारवतनाच्या जमिनीचे आहेत त्यांना देखील पुणे पोलीस बोलवण्याची शक्यता आहे। त्यानंतर अशा 2 गुन्हे जे आहेत, एक बावधन पोलीस स्टेशन आणि आता बावधन पोलिसांकडून म्हणजे पिंपरी चिंचवड पोलिसांकडून कधी शीतल तेजवानीची चौकशी होते हे पाहणं महत्त्वाचं बरोबर आहे। अभिजित, एकूणच आता या चौकशीमधून नेमकं काय समोर येतं तेही बघावं लागेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।